नमस्कार मित्रांनो, मी आपली लाडकी वडापाव गर्ल आज कुठे आली तुम्हाला माहिती आहे का? आज मी आलेली आहे वेंगुर्ल्याच्या केळूस गावात आणि केळूस गाव हे इतकं सुंदर आहे ना की तुम्ही बघू शकतात माझ्या पाठीमागे नारळाची झाडं आहेत. भात लावला जात आहे इथे, म्हणजे जे मळे आहेत त्या मळ्यांमध्ये भात लावतात, म्हणजेच तरवा लावला जात आहे. तसंच इथे नांगरलं सुद्धा जात आहे आणि एवढी हिरवळ तुम्हाला कुठल्याच गावात बघायला मिळणार नाही, तेवढी हिरवळ इथे आहे. गाव म्हटलं की एक वेगळंच सौंदर्य असतं, एकदम हिरवळ आणि सुंदर, जिथे पक्ष्यांचा आवाज आपल्याला ऐकायला येतो छान असं, म्हणजे बोलतात नाही का, आपण एक वेगळ्याच दुनियेत जातो. या गावात जायला एक पाऊलवाट आहे, या पाऊलवाटेवरून लोकही चालतात, तसेच आहे ना इथून गाड्या सुद्धा जातात. तर ह्या पाऊलवाटवरून आपण आता गावात जाणार आहोत. चला. गाव म्हणजे काय, इथे एवढं मोठं गाव नाही आहे. तिथे फक्त 4-5 लोकच, म्हणजे 4-5 लोकांचं कुटुंब आहे या गावामध्ये. आता इथून वेगवेगळ्या गावाचे वेगवेगळे पार्ट आहेत, तिथे जाण्यासाठी वेगळीकडून रस्ता आहे. पण जो माझ्या मावशीचं घर आहे तिथे फक्त 4 का 5 जण राहतात, तिथे जाण्यासाठी हाच रस्ता जातो. या रस्त्यावरून सगळ्या टू व्हीलर्स जातात आणि ह्या रस्त्याची कंडिशन तुम्ही पहिले बघू शकता कशी आहे ती. म्हणजे या गावामध्ये जवळच समुद्र आहे. जेव्हा समुद्राला पूर येतो आणि खाडीला पूर येतो त्यावेळेला ह्या मुंग्यांमध्ये पाणी येतं आणि पूर्ण या रस्त्याच्या वरून जातं, आणि जेव्हा या रस्त्याच्या वरून पाणी जातं त्यावेळेला हा रस्ता पूर्ण विस्कळीत होतो. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकतात, हा टू व्हीलरचा रस्ता आहे. या रस्त्यावरून फक्त टू व्हीलरच येते, पण जर कोणाला ॲम्ब्युलन्सची गरज असेल या गावामध्ये तर ती सुद्धा येऊ शकणार नाही इथे, कारण की हा रस्ता तितका मोठा नाहीच आहे आणि रस्ता एवढा मोठा बनवलेला आहे. बघू शकता तुम्ही, फक्त या गावातून बाहेरच्या रस्त्यावरती जाण्यासाठी हा फक्त एवढा छोटा रस्ता बनवलेला आहे आणि ती पण रस्त्याची इतकी जास्त वाट लागलेली आहे की रस्ता पूर्ण विस्कळीत झालेला आहे. तुम्ही बघू शकता गावात येणाऱ्याने यायचं कसं आणि जाणाऱ्याने जायचं कसं. इथे थोडा रस्ता नॉर्मल आहे, तर आपण आता गावात प्रवेश करूया. गावात प्रवेश करताना तुम्हाला इथे सुपारीची झाडं पूर्ण हिरवळ दिसतात आणि हे हिरवळचं सौंदर्य तुम्हाला बघायचं असेल ना तर तुम्हाला इथे पावसाळ्यात यावं लागेल. एवढं जबरदस्त वाटतं ना. मी सुद्धा यावेळेला पावसाळ्यात आली आहे म्हणून मला हे अक्षरशः बघायला मिळाली आहे एवढी सुंदर हिरवळ. आणि अक्षरशः इथे तुम्ही आलात ना की तुम्हाला असं वाटेल की तुम्ही स्वर्गातच आलात. मला तर तेच फील होतं. एवढं बेस्ट आहे. इथून थोड्या 4 पावलावरती या गावचे बामणदेव आहेत. ब्राह्मणदेव ज्याला म्हणतात, गावची जे रक्षा करतात ते वेशीवरच असतात आणि इथे त्यांचं स्थान आहे ब्राह्मण देवाचं. तुम्ही बघू शकता इथे त्यांचं स्थान आहे ब्राह्मण देवाचं आणि इथे चूल मांडली जाते, जेणेकरून काही कार्यक्रम असेल देवाचा तर इथे जेवण बनवलं जातं बाहेर आणि अख्खे गाववाले इथे जेवतात. तसं या आज जाऊया. इथून चालू होतं ते गाव, इथून घरं चालू होतात. हे पहिलं घर आहे गावातलं, तसंच ते दुसरं घर आहे. इथे तुम्हाला सगळी मातीची घरं, परत चिऱ्यांची घरं अशी मिळणार आहेत, कौलारू घरं. या गावामध्ये एक पण स्लॅबचं घर नाहीये आणि हे सगळ्यात बेस्ट आहे, कारण की खरंच गाव त्यालाच तर म्हणतात ना, कौलारू घरांना, स्लॅबच्या घरांना गाव म्हणत नाही. आम्ही लहानपणी यायचो तेव्हा इथेच खेळायचो, इथेच मजा करायचो आणि खरंच लहानपणापासून आतापर्यंत गावात असा काही बदलच झाला नाहीये. एवढं सुंदर वाटतं इथे आलं की. तर हे आहे आमच्या मावशीचं घर, जिथे आमच्या लहानपणीची खूप आठवणी आहेत. इथेच आम्ही खेळलो, इथेच आम्ही मोठे झालो. झाडाझुडपांच्या पाऊल वाटातून आपण घरात प्रवेश करणार आहोत. लवकर या. तर इथून चालू होतं आमच्या मावशीचं खळं. खळं एकदम मातीचं खळं आहे. तुम्ही बघू शकतात इथे एकदम बेस्ट वाटतं. वेगवेगळ्या प्रकारची इथे झाडं आहेत फुलांची. तशीच इथे तुळशी वृंदावन पण आहे. सकाळी उठल्यावरती इथे पूजा वगैरे करतात तुळशी वृंदावनाकडे आणि इथे वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. माझा फेवरेट आणि स्वामींचं फेवरेट सोनचाफ्याचं झाड, हे सोनचाफ्याचं झाड आहे. तसंच ते जास्वंदाची झाडं पण आहेत, ते सकाळी पूजेसाठी वगैरे वापरली जातात. हे आमच्या मावशीचं अंगण आहे. बघू शकता तुम्ही किती छान वाटतं इथे. इथूनच 2 मिनिटाच्या अंतरावर खाडी आहे आणि 5 मिनिटाच्या अंतरावर समुद्र आहे. त्यामुळे इथे पूर्ण खारी हवा असते, पण इथे ही एवढी हवा असते ना की अक्षरशः तुम्हालाही खूप मजा येणार आहे. तसंच हा आमचा डॉगी आहे, आमच्या मावशीचा कुत्रा आहे. हा क्यूट आहे ना खूप. आणि हे माझ्या मावशीचं घर आहे. तुम्ही बघू शकता घर किती छान आहे. लोटा आहे घरात, कौलारू घर आहे. माझं सगळ्यात जास्त फेवरेट आहे. आम्ही गावी आलो की इथे आलो की 5-10 दिवस राहूनच जातो आणि मला खरंच खूप आवडतं. एक नंबरचा डॅम्बिस कोंबडा आहे. अंगावर बाजूने गेलं तरी अंगावर असा बोचायला येतो, पण मला तो खूप आवडतो. पण या इथे या, तुम्हाला मी विहीर दाखवते. विहीर इथे बघू शकता तुम्ही, झाडाझुडपाच्या छोट्याशा पाऊल वाटातून
इथे खरंच खूप सुंदर वाटतं, मला खरंच खूप आवडतं. इथे थोड्याच अंतरावर ते बघा समोर विहीर आहे. सांभाळून सांभाळून पडायला होईल नाही. इथे आहे विहीर आणि विहीर आजूबाजूला पूर्ण नारळाची झाडं आहेत. बघू शकता किती छान वाटतं. लहानपणी इथे एक छोटा हौद असायचा. त्या हौदामध्ये आम्ही सगळे अंघोळ करायचो विहिरीचं पाणी काढून. इथे आलं की आठवण येतेच खरंच लहानपणीची. इथून थोड्याच अंतरावर समोर तुम्ही बघू शकता खाडी आहे पूर्ण. तिथे रात्रीचे मासे खेकडे पकडायला जातात इथली लोक आणि खूप छान खेकडे मिळतात इथे, खूपच छान. मी जेव्हा पण गावी येते तेव्हा माझी मावशी ताजे खेकडे नाही तर ताजी मच्छी मला खाडीतली खायला देते. एवढं बेस्ट आणि ती जबरदस्त बनवते आणि इथे इथूनच ते पकडतात. आणि ह्या डोंगराच्याच पलीकडे मोठा समुद्र आहे आणि समुद्र पण एवढा बेस्ट आहे ना, त्याला कालवी बंदर असं म्हणतात. तर चला आपण घरात जाऊया आता. बघा किती इमानी आहे, कुत्रा माझ्यावरच बसलाय. चला 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 चला, ये ये. तुम्ही कुठल्या गावात राहतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझं गाव तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. इथे पहिले मला असं वाटायचं की नारळाच्या छोट्या छोट्या बोंडामध्ये, म्हणजेच आता मी तुम्हाला दाखवते, छोटे छोटे नारळाचे बोंड असतात इथे जे झाडावरून पडतात. मला असं वाटायचं की त्यामध्ये पाणी असतं. इथे बघू शकता तुम्ही अशा छोट्याशा बोंडामध्ये मला असं वाटायचं पाणी असतं, पण असं काही नसतं. हे एकदम छोटे असतात ना तर ते पडतात. तर हे आहे आमच्या मावशीचं घर. आत या, शिड्या सोडून आत यावं लागतं. हे आहेत आमचे आजोबा, हे माझे लाडके आजोबा आहेत. आजोबा हाय करा सगळ्यांना, हाय करा, हाय हाय. हे आमचे आजोबा आहेत, 70 क्रॉस झालेले आहेत, म्हणजे आता 70-75 तरी असतील. इथे आहे आपला देवारा. प्रत्येक गावी गावच्या घरात गेलं तर तुम्हाला देवघर दिसणार आहे. हे देवघर आहे, बघू शकता तुम्ही. सकाळी या देवांची पूजा केली जाते. हा घरचा लोटा आहे, इथे लोक बसतात, गप्पा मारतात, पिक्चर बघतात. हा अक्षरशः मस्त म्हणजे फॅमिली पॉइंट आहे हा. तसंच आतमध्ये तुम्ही येऊ शकता. हा आहे मावशीचा ह्यूज हॉल. एवढा मोठा हा हॉल आहे. इथे आम्ही सगळे असे लहानपणी लाईनीत झोपायचो. तसंच इथे एक छोटी रूम आहे, स्टोर रूम. इथे सगळे कपडे वगैरे ठेवले जातात आणि तसंच इथे ही बेडरूम टाईप आहे, छोटी बेडरूम आहे. आतमध्ये येऊ शकता तुम्ही. ही बेडरूम आहे छोटी आणि इथूनही आतमध्ये अजून एक रूम आहे. तिथेही थोडंफार सामान ठेवलं जातं गावचं जे काही असेल ते. आणि मुंबईला गेलं की कसं आपल्याला डेकोरेशन करावं लागतं, माटी बांधावी लागते, पण असं गावी नाही आहे. गावी गणपती बाप्पाची एक जागा फिक्सच असते आणि त्याच्यावर माटी बांधूनच ठेवतात वर्षानुवर्ष. फक्त जेव्हा गणपती बाप्पा येतात त्यावेळेला ती माटी सजवली जाते, साफ केली जाते. आणि इथे बघितलं तुम्ही पाठी छान असं देवीचं, म्हणजे कोणत्याही देवाचं इथे पाठी असं चित्र नाही. तर आता इथे हे टाईल्स मध्ये लावलेलं आहे. बघा किती मस्त वाटतंय हे, म्हणजे अक्षरशः टाईल्स मध्ये वाटतच नाही, असं वाटतं देवी बसलेली आहे साक्षात. घराच्या एका कॉर्नर मध्ये तुम्ही बघू शकतात एवढ्या ट्रॉफ्या लागलेल्या आहेत. या ट्रॉफ्या आहेत माझ्या भावाच्या भरत मापणकरच्या. म्हणजेच तो गावामध्ये कुठेही टुर्नामेंट असली तरी पण त्याला फर्स्ट प्राइज मिळतं क्रिकेटमध्ये. एवढा बेस्ट खेळाडू आहे तो. बघू शकता अक्षरशः आय कॅचिंग ट्रॉफ्या आहेत आणि मला तर खरंच खूप प्राऊड आहे त्याच्यावरती की तो छान खेळतो. कधीतरी तो बाहेरही खेळेल. आता इथे या तुम्ही, किचन दाखवूया आपण तुम्हाला. हे आहे आमच्या मावशीचं किचन. इथे फ्रीज आहे आणि इथे भांडी ठेवली जातात छोटे मांडणीमध्ये. तसेच इथे ही खिडकी आहे, खिडकीतून बाहेरची पाऊलवाट दिसते. आणि ह्या किचनमध्ये आम्ही बसून चहा पितो, गप्पा मारतो, जेवतो सुद्धा एकत्र. आणि आमच्या मावशीकडे 2 मांजरं आहेत. एकाचं नाव आहे बोकेश आणि ही आहे मिकी. तुम्ही बघू शकता छोटी मिकी. ही आहे मिकी, तो आहे बोकेश. संध्याकाळचा टाइम झालेला आहे, गरमागरम टी टाइम झालेला आहे. त्यासाठी मावशीने मस्त कुंडलीमध्ये इथे चहा ठेवलेली आहे. बघू शकता, ह्याला कुंडली म्हणतात. आणि ह्याच्यात चहा ठेवली जाते आणि चहा उकळवली जाते. एवढी बेस्ट लागते ना चहा, मला खूप आवडते. गावी आम्ही आल्यावर चुलीवर चिकन बनवतो. ते चुलीवर चिकन बनवतो ती ही चूल इथे आहे. किचन मधूनच थोडं आत यावं लागतं. इथे आहे ही चूल, खूप जुनी चूल आहे. म्हणजे माझ्या मावशीच्या लग्नाला झाली तरी आता 33 वर्ष. त्याच्या आधीपासून ही चूल आहे ना. आणि ह्याच्यावरती सगळं नॉनव्हेज म्हणा, व्हेज म्हणायचं काही तुम्हाला चुलीवरचं स्पेशल खायचं असेल ना तर ते इथे बनवलं जातं. आणि इथूनच हा एक दरवाजा आहे, जो दरवाजा सरळ खुलतो बाहेर. जिथून आपण आत आलो
त्या पाऊल वाटेकडे हा दरवाजा खोलतो बघा, किती छान वाटतंय. म्हणजे संध्याकाळचं जर समजा संध्याकाळ असो सकाळ असो, पाऊस धो धो पडतोय, आपण दरवाजा खोलून मस्त इथे भजी तळतो. तर हे आहे आमच्या मावशीचं घर आणि मी इथे आली आहे राहायला. कसं वाटलं ते तुम्हाला आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही कुठे राहतात आणि तुमचं गाव कुठलं आहे ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.